नमस्कार. माझे पूर्ण नाव अथर्व नाशिक बोरकर, शिवाजी विद्यालय तुळशी, तालुका देसाईगंज, जिल्हा गडचिरोली येथील मी विद्यार्थी. विकसित भारत 2047 या उपक्रमाअंतर्गत मी आणि माझ्या टीमने एक प्रोजेक्ट बनवलेला आहे. त्या प्रोजेक्टचे नाव आहे कार्बन बेस्ड फायटर सिस्टम. तर हा कसा आहे, तर अनेकदा ठिकाणी काय होते की दरवर्षी अनेक ठिकाणी मोठमोठ्या कार्यालयांमध्ये असो, गोदामांमध्ये असो किंवा शाळांमध्ये असो, हॉस्पिटलमध्ये असो मोठ्या प्रमाणामध्ये आग वगैरे लागते आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी वगैरे होते. आणि या प्रॉब्लेमला फेस देण्यासाठी आम्ही हा एक प्रोजेक्ट बनवलेला आहे. त्या प्रोजेक्टमध्ये आपण अचानकच जी आग आहे ती विझली पाहिजे, हा असा आपला प्रोजेक्ट राहणार आहे. याच्यामुळे मग आग लागण्याची कोणते कारणं आहेत, तर अनेक प्रकारचे आपल्याकडे आग लागण्याची कारणं आहेत. जसे की मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये काही खूप वर्षापासून 10-15 वर्ष तिथले जे वायर आहेत ते चेंज वगैरे करत नाही किंवा बोर्ड आहेत ते चेंज करत नाहीत. त्याच्यामुळे शॉर्ट सर्किट वगैरे होते आणि जी आग आहे ती तिथं लागते आणि नुकसान जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते. गॅस सिलेंडर जर आपण लिकेज जरी ठेवला, त्याला जरी छोटीशी हलकी जरी हीट जरी मिळाली तरीसुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये तो स्फोट होऊन आगसुद्धा लागू शकते. ज्वलनशील पदार्थ जरी आपण हवेमध्ये ठेवला त्याच्यामुळे सुद्धा आग लागू शकते. तर ही जे आहेत हे आग लागण्याचे जे आपल्याकडे आहेत ते परिणाम आहेत. तर याच्यामुळे कोणते प्रॉब्लेम निर्माण होतात. प्रॉब्लेम म्हणजे कसे निर्माण होतात, मोठमोठे जीवित वगैरे हानी होते. त्याच्यामुळे मालाचे नुकसान होते. जसं गोदाम असेल, गोदामामध्ये शेतकरी आहेत, ती शेतकऱ्यांनी विकलेले जे आपले माल धान वगैरे आहेत, धान्य किंवा कडधान्य आहेत त्यांना आग लागते आणि त्यांचं खूप मोठं नुकसान वगैरे होते. त्याच्यानंतर हॉस्पिटल्स आहेत, हॉस्पिटलमध्ये सुद्धा मेडिसिन्स आहेत, त्या मेडिसिन्सचं सुद्धा नुकसान होते. हॉस्पिटलमध्ये असणारे जे पेशंट्स आहेत त्यांची सुद्धा जीवितहानी होते. शाळेमध्ये असतील किंवा महाविद्यालयामध्ये असतील, बँकेमध्ये असतील, यामध्ये जे काम करणारे किंवा राहणारे जे लोक आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांनासुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये याची जी जीवितहानी आहे ती होऊ शकते. त्याच्यानंतर आता सोल्युशन म्हणजे कसं आहे, आपण असंच बनवायचं आहे की जी आग आहे ती ॲटोमॅटिक विझली पाहिजे. कशाच्या माध्यमातून की जो मशीन आहे त्या मशीनमधून कार्बन डायऑक्साईड ॲटोमॅटिक त्याच्यावर निघेल आणि ती आग विझून जाईल. तर याचं वर्किंग असं आहे की आपण एक मॉडेल तयार करायचं. मॉडेल तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण त्याची सर्किट आहे, त्या सर्किटमध्ये आपण कार्बन डायऑक्साईड वगैरे तो बनवून ठेवायचा. त्याच्यामध्ये ती पेट्रोल कार्बन डायऑक्साईडची आपल्याकडे जो सिलेंडर आहे तशा टाईपमध्ये हे राहील त्याच्यामध्ये. आणि ते सेन्सर वगैरे लावलेलं, सेन्सर आगला डिटेक्ट करेल. डिटेक्ट केल्यानंतर तो ॲटोमॅटिक तो डिटेक्ट केलेला जो सिग्नल आहे तो कोणाकडे जाईल फायटर जो हे आहे फायर त्याच्याकडे जाईल आणि तो ॲटोमॅटिक रिलीज करेल कार्बन डायऑक्साईड आणि त्या आगला विझवण्याचं काम करेल. त्याच्यानंतर याच्यामध्ये खूप मोठ्या याच्यामध्ये आपण काही मटेरियल यूज केलं आहे. तर ते मटेरियल म्हणजे कसं आहे की ते रिले मॉड्यूल आहे, 9 वोल्टची बॅटरी आहे, फ्लेम सेन्सर आहे. फ्लेम सेन्सर म्हणजे तेच आगला डिटेक्ट करणारा सेन्सर तो. याच्यामध्ये आर्डिनो युनो आहे, आणखीन DC मोटर आहे. याच्यामध्ये 3 चेंजर आहेत, एक्सचेंजर आहेत की ते 24 वोल्टचा आहे, 3 आहेत आणि एक आहे तो 12 वोल्टचा आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण प्लास्टिकचा फॅन आहे, प्लास्टिकचा पाईप आहे. हे एवढे सारे आपण त्याच्यामध्ये मटेरियल आहेत ते आपण किंवा कंपोनेंट्स आहेत ते आपण तिथे यूज केलेले आहेत. तर याचा कन्क्ल्युजन म्हणजे किंवा जो उकल आहे तो कसा आहे की जे भविष्य आपला जे महाविद्यालय, शाळा आहेत, बँका आहेत, गोदामे आहेत किंवा हॉस्पिटल्स आहेत की हे सुरक्षित राहावा आगेपासून व जीवितहानी न व्हावी किंवा मालाची नुकसान न व्हावी यासाठी हा प्रोजेक्ट आहे तो आम्ही जो बनवलेला आहे. आणि हा प्रोजेक्ट बनवल्यानंतर फ्युचरमध्ये याच्यामध्ये खूप सारे एडिट वगैरे किंवा याच्यामध्ये खूप सारे बदल आपल्याला घडवता येईल. जसे की आता या मॉडेलमध्ये फक्त आपण असंच लावलं आगला डिटेक्ट करेल आणि हे वगैरे कार्बन डायऑक्साईड जाईल आणि त्या आगला विझवेल, एवढाच आपला इथं होता. फ्युचरमध्ये आपण यामध्ये अलाराम वगैरे लावू शकतो. अलाराम लावल्यानंतर की जे त्या इमारतीत किंवा त्या एरियामध्ये जे लोक असतील ते सुद्धा अलर्ट राहतील आणि ते त्या एरियाच्या दूर किंवा इमारतीच्या दूर जातील किंवा बाहेर पडून जातील. याच्यानंतर आपण आग लागल्यानंतर डायरेक्टली जो मेसेज आहे तो आपण फायर ब्रिगेडचे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये सुद्धा आपल्याला डायरेक्ट जाता येईल. आणखी त्याच्यानंतर मोठमोठे वाहने आहेत, ट्रक्स आहेत किंवा 4 व्हीलर्स आहेत, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ह्या यंत्राचा ठिकाणा बसवता येईल. याच्यानंतर आणखी खूप सारे याच्यामध्ये बदल घडवता येईल. धन्यवाद.